आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये एक ट्रॅप असतो, मी सांगतो. फिजिक्सचा ट्रॅप असतो. फिजिक्सचा पहिला दुसरा प्रश्न तुम्हाला सोपा वाटतो, मग तुमचं मन काय म्हणतं की राहू दे केमिस्ट्री, जरा फिजिक्स सॉल्व करूया, इझी आहे वाटतं. नाही. अभी ये लास्ट के 7 डेज और इवन एग्जाम के टाइम पे भी ऐसी कौन सी मिस्टेक्स को हमको ज़्यादा फोकस करना चाहिए कि ये हमारे से गलती ना हो. विनाकारण रात्रभर जागणारी मुलं मी बघितलेत. परीक्षा जवळ आली, अगदी 3-4 वाजेपर्यंत जागतायत. म्हणजे झोप पूर्ण होत नाहीये, आहाराकडे दुर्लक्ष होत आहे. लाईव्ह लेक्चर बघण्याचा एक ट्रेंड आलेला आहे. मुलांना असं वाटते की सर हे घेतील ना तेच परीक्षेत येईल. पेपर जर ती शिफ्ट टफ असेल तर ती सगळ्यांसाठी टफ असणार आहे. मग कमी मार्कात चांगलं पर्सेंटेज मिळेल. हाय एवरीवन, दिस इज समीर. एग्जाम को सिर्फ लिटरली अभी 7 दिन ही बाकी है और आई नो अभी काफी सारे स्टूडेंट्स बहुत ज्यादा प्रेशराइज फील कर रहे हैं. काफी सारे स्टूडेंट्स डीमोटिवेटेड है. काफी सारे स्टूडेंट्स का टेस्ट में स्कोर उतना अच्छा नहीं आ रहा है और ऐसी बहुत सारी प्रॉब्लम आप फेस कर रहे होंगे. और बस 7 दिन है एग्जाम में, कितनी सारी चीजें आप एक साथ कर सकते हो. इसीलिए आज मेरे साथ है इस वीडियो में महेश सर, जो आपको एक प्रॉपर स्ट्रेटेजी बताएंगे. देखो, अगर आपकी थोड़ी बहुत प्रिपरेशन हुई है तो उसको आप कैसे एक अलग स्टेज पे लेके जाके और कैसे मेहनत करके आप 90 प्लस परसेंटाइल कैसे ला सकते हो, ये भी हम लोग डिस्कस करेंगे. अगर कोई टॉपर स्टूडेंट है, अब उसको 7 दिन में उसका एक बेस्ट स्टडी प्लान क्या होना चाहिए, वो भी हम लोग डिस्कस करेंगे. मतलब ये वीडियो जो है सारे बच्चों के लिए काफी हेल्पफुल होने वाला है. तो ये वीडियो को बिल्कुल भी मिस मत करना, पूरे एंड तक जरूर देखना. काफी इंपॉर्टेंट चीजें हम लोग, महेश सर जो आपको गाइड करने वाले हैं, तो सारी चीजें हम लोग स्टेप बाय स्टेप कवर करेंगे इस वीडियो में. और जो भी स्टूडेंट पहली बार इस चैनल पे आया होगा तो चैनल को जरूर से जरूर सब्सक्राइब करके रख देना एंड वीडियो को भी जरूर लाइक कर देना. तो स्टार्ट करते हैं आज के इस वीडियो को. तो सर, सबसे पहले तो ये अभी स्टूडेंट्स की सिचुएशन काफी डिफिकल्ट चल रही है. मतलब स्टूडेंट्स है कि बहुत ज्यादा प्रेशराइज फील कर रहे हैं, स्ट्रेस में है, एंजाइटी हो रही है उनको. अभी इन सब को कैसे डील करना चाहिए स्टूडेंट्स को? पहिली गोष्ट की मुलांना असं वाटतंय किंवा पालकांना पण तेच वाटतं की ही सीईटीची एक्झाम आहे ना, ह्याच्यावर पूर्ण करिअर डिपेंड आहे. म्हणजे ह्याच्यात मला चांगले मार्क पडले तरच माझं पुढचं लाईफ एकदम व्यवस्थित राहील आणि इथं जर मला फेल्युअर आलं तर खूप नुकसान होईल, अशी भीती मुलांच्या मनात आहे. तर मुलांना मला सांगायचं की हा विचार मनात आणू सुद्धा नका. तुम्ही केलाय अभ्यास व्यवस्थित, ओके. तुम्ही इतरांचा स्कोर, इतरांचं पर्सेंटाईल हे बघू नका. तुम्ही छान अभ्यास करताय करताय आणि व्यवस्थित चाललंय सगळं. ओव्हर थिंकिंग बिलकुल नकोय. आणि हे 7 दिवस एवढे महत्वाचे आहेत. एक छोटीशी गोष्ट सांगायची मुलांना मला, की अगदी मी तुम्हाला सांगतो सीईटीच्या एक्झाम मध्ये काय घडलं ते सांगतो. माझा एक स्टुडंट होता, फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर छान अटेम्प्ट केला आणि मॅथ्सचा पेपर सुरू झाला. तुम्हाला माहिती आहे 1.5 तासानंतर मॅथ्सचा पेपर सुरू होतो. पहिला प्रश्न त्याला आला नाही. वेगळाच प्रश्न होता, तो त्यानं कधी केला नव्हता. दुसरा प्रश्न आला का? नाही. तिसरा नाही. चौथा नाही. पहिले 12 प्रश्न त्याला सॉल्व्ह झाले नाहीत. विचार करा, 50 प्रश्नापैकी 12 पैकी एकही त्याला पहिले 12 प्रश्न नाही जमले. मग एखादा मुलगा पॅनिक मोडमध्ये गेला असता की नाही? तो नाही गेला. मी त्याला शिकवलं होतं की शांत राहायचंय. मग तो त्यानं तसंच केलं. 5 मिनिटं शांत राहिला तो आणि मनानं काय ठरवलं की सगळे अवघड प्रश्न संपलेत आता, ओके, आणि आता सगळे सोपे प्रश्न आहेत. आणि त्यानं तेच केलं. 5-10 मिनिटात स्वतःला शांत केलं. पुढचे प्रश्न इझी होते, त्यानं ते अटेम्प्ट केलं. 99.5 पर्सेंटाईल मिळाले आणि PICT CS मिळालं. ते जर तो घाबरला असता तर, पॅनिक मोडमध्ये गेला असता तर लागला असता का रिझल्ट? नाही. त्यामुळे ह्या 7 दिवसात मन शांत ठेवून जे केलंय ते प्रॉपर रिवाइज करा. तुम्ही त्याच्या पुन्हा शॉर्ट नोट्स बनवा वाटल्यास. तुम्हाला असं वाटत असेल ना, तर हे काही गोष्टी आहेत मला पुन्हा रिवाइज केल्या पाहिजेत. मॅथ्स मधले काही टिपिकल प्रॉब्लेम असतील, केमिस्ट्री मधले काही टिपिकल रिॲक्शन्स असतील, फिजिकल केमिस्ट्री मधले काही न्यूमेरिकल असतील, फिजिक्सचे फॉर्म्युले असतील, पुन्हा नोट्स बनवा, थोड्या शॉर्ट्स. पण मन शांत ठेवलं पाहिजे, रिझल्ट चांगलाच लागणार आहे. और सबसे इम्पोर्टेंट सर, इन लोग ज्यादा ओवर थिंकिंग क्यों करते हैं? इन लोग ना इस मोमेंट में ना मैं देख रहा हूँ कि बहुत लोग ना कंपेयर करते हैं. ये स्टूडेंट का तो स्कोर 150 जा रहा है, 140 जा रहा है, करेक्ट, ये करेक्ट. स्टूडेंट का स्कोर मेरे से इतना ज्यादा आ रहा है. सबसे पहली चीज तो अभी कंपेयर करने का टाइम नहीं है. आप नहीं. ये टाइम है जो कि आपको सेल्फ इम्प्रूवमेंट खुद के अंदर लेके आना है. और जितना ज्यादा आप खुद के ऊपर फोकस करोगे उतने अच्छे आपके मार्क्स भी आएंगे. सर, ऐसे भी कुछ स्टूडेंट्स हैं जिनकी उतनी अच्छी प्रिपरेशन नहीं हुई है. अब उनको अगर सीईटी में अगर 90 प्लस भी परसेंटाइल लाना है, और 90 प्लस परसेंटाइल के लिए ज्यादा मार्क्स भी नहीं चाहिए, अगर उनके 100 प्लस भी अगर स्कोर आ गया तो आ जाएंगे उनके परसेंटाइल. तो उनके लिए ऐसा एक बेस्ट स्टडी प्लान क्या होगा आपके अकॉर्डिंग? या शेवटच्या 7 दिवसात आहे की नाही, केमिस्ट्री परफेक्ट करा. केमिस्ट्रीचा पेपर सोपा असतो. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही 30-40 पर्यंत गेला. बघा, मी ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांच्यासाठी बोलतोय. ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांना तर 50 पैकी 50 मिळणार आहेत केमिस्ट्रीमध्ये. पण नाही आहे, पण या 7 दिवसात मला आता करायचंय, केमिस्ट्री होऊ शकतं.
मॅथ्समध्ये मी सांगू का, या 7 दिवसात ना वेक्टर करा, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह करा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन करा. 5-5, 6-6 प्रश्न या टॉपिक वरती येत आहेत. म्हणजे असे सिलेक्टेड टॉपिक घ्या की ज्याच्यावरती जास्त प्रश्न येत आहेत. आणि मी तुम्हाला सांगेन की काही जरी झालं ना तुम्ही, तरी तुम्ही मॅथ्समध्ये चांगला स्कोर करू शकताय. मॅथ्स आणि केमिस्ट्री याच्यामध्ये जर तुम्ही 90-100च्या आसपास स्कोर केला तर ऑलरेडी तुम्ही 98 कडे जाता, हे लक्षात घ्या. ठीक आहे, हे फार अवघड वाटतंय तुम्हाला, पण मी सांगतो पर्सेंटाईल आणि मार्क्स ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्या शिफ्टवर डिपेंड आहेत हे मान्य करतोय. पण 200 पैकी 90 आणि 100 याच्या दरम्यानचा स्कोर होत असेल तर तुमचं पर्सेंटाईल नक्की चांगलं दिसेल. हे तुम्हाला चांगलं कॉलेज मिळवायला नक्की उपयोगी पडेल. त्यामुळे या 7 दिवसात ना केमिस्ट्री आणि मॅथ्सवर फोकस त्यांनी जास्त ठेवला पाहिजे. ओके सर। सर और एक इम्पॉर्टेंट क्वेश्चन और एक काफी बड़ी कंफ्यूजन है स्टूडेंट्स के अंदर हाँ. कि ये लास्ट के 7 डेज में हम लोग मॉक टेस्ट अटेम्प्ट करें या फिर हम लोग रिवीजन के ऊपर ज्यादा फोकस करें, क्या इम्पोर्टेंट है दोनों में से ज्यादा? मी माझी स्ट्रॅटेजी सांगतो की शेवटच्या 10 दिवसात एकही मॉक टेस्ट द्यायची नाहीये. त्याच्या अगोदर द्या. ओके, त्याच्या अगोदर दिवसाला 2-2 द्या तरी चालेल. काही मुलं असतात कॅपेबल 3-3 मॉक टेस्ट देतात. सकाळी, दुपारी, संध्याकाळी 3-3 तास बसतात ते. याच्यामुळे थोडासा स्टॅमिना वाढतोय बरं का. पण शेवटचे 10 दिवस एकही मॉक टेस्ट द्यायची नाही. तुम्ही अगोदर जेवढ्या टेस्ट दिल्यात ना त्याचं पुन्हा अनालिसिस करा. ओके, त्यातले जे प्रश्न चुकले होते ते पुन्हा बघा. हे कशासाठी सांगतो? शेवटच्या 10 दिवसात रिव्हिजन करायची असते आणि त्यात तुम्ही मॉक टेस्ट देताय. मॉक टेस्ट मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, एक सॅच्युरेशन पॉईंट असतो बरं का. एक सॅच्युरेशन पॉईंट असतो. म्हणजे तुमचा ग्राफ असा इन्क्रीज होतो आणि ठराविक वेळानंतर ते स्कोर थोडा कॉन्स्टंट राहतो. हळूहळू वाढतो बरं का. म्हणजे तुम्ही आता मॉक टेस्टमध्ये 130, 140 पर्यंत पोहोचलाय. मग शेवटच्या 7 दिवसात तो काय 160, 180 नाही होणार. तो तिथं सॅच्युरेट झालेला आहे. ती कर्व थोडी थोडी इन्क्रीज होते. मग अशा वेळेस ते मॉक टेस्ट देऊन तसा फायदा होणार नाहीये. तुम्ही अगोदर दिलेत त्याच फक्त अनालिसिस करा. उलट काय होऊ शकतं माहितीये का, की काही पब्लिकेशन्स आहेत की त्यांच्या मॉक टेस्ट या टफ असतात किंवा एखादे कोणी मॉक टेस्ट डिझाईन केले त्यांनी जे अगदी सगळे हायर लेवलचे जेई लेवलचे क्वेश्चन्स घेऊन ठेवले असतील तर तुम्ही विनाकारण डिमोटिवेट व्हाल. नको आहे. आणि मी तुम्हाला सांगू का, सीईटीचा पेपर हा सोपा असतो. मग विनाकारण एखादी हायर लेवलची मॉक टेस्टची काही गरज नाहीये. शेवटच्या 10 दिवसात फक्त रिव्हिजन. तो ये तो रही सर मॉक टेस्ट की बात। बट सर ऐसे भी कुछ स्टूडेंट्स हैं जिनकी अच्छी खासी पढ़ाई हुई है, उन्होंने काफी सिलेबस कवर किया है, लेकिन अभी उन स्टूडेंट्स को समझ नहीं आ रहा है कि इतना बड़ा सिलेबस मैंने पढ़ रखा है, 11th के भी चैप्टर्स के, 12th के भी के, अब रिवीजन करने के लिए इतना कम टाइम मिल रहा है, इतने सारे 77 75 प्लस चैप्टर्स है, मैं उन सबको एट अ टाइम कैसे रिवाइज करूं? तो ये जिनके सिलेबस कंप्लीट हुए हैं वो उन लोग के लिए एक बेस्ट स्ट्रेटेजी क्या होगी रिवीजन के लिए? समीर, काय झालंय माहितीये का, की अगदी 10th स्टँडर्ड पर्यंत किंवा 12th स्टँडर्ड पर्यंत ना ह्या मुलांनी अभ्यास कसा केलाय माहितीये का, की उद्या सायन्स 1चा पेपर आहे, उद्या फिजिक्सचा पेपर आहे, तर मी आदल्या दिवशी फिजिक्स अभ्यास करतोय. सीईटीला तसं नाहीये. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स एकत्र आहे. 11th स्टँडर्ड पण त्याच्यातच आहे. त्याच्यामुळे मुलांना हे फार अवघड वाटतंय. पण मला मुलांना सांगायचंय, तुम्हाला एक्झाम मध्ये सगळं आठवतं. हा, तुम्ही अभ्यास केला ना तुम्हाला आठवतं. पहिली भीती तीच असते की मला आठवेल का, मी रिवाइज झालं नाही माझं सगळं, मला सगळं रिवाइज नाही झालं. तर बरेचसे टॉपिक असे आहेत की फायनल स्टेजला त्याची रिव्हिजन करायची काहीही गरज नाहीये. मॅट्रिक्स असेल, लॉजिक असेल, ते तुम्हाला आठवणार आहे, रिकॉल होणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. तर ते ओव्हर थिंकिंग बंद करा बरं का. म्हणजे तुम्हाला सांगू का, की तुम्ही पेपरला जाताय, ओके, आता उद्या तुमचा पेपर आहे, तर आदल्या दिवशी तुम्ही अगदी रिलॅक्स राहा. त्या मोमेंटला उगाच भरपूर रिव्हिजन, भरमसाठ रिव्हिजन ते पॉसिबल नाहीये. आयुष्यभर ते केलं आपण, की उद्या पेपर असेल तर आदल्या दिवशी त्या पेपरची रिव्हिजन करतो आपण, पण सीईटीला हे पॉसिबल नाहीये. त्यामुळे तुम्ही जे आता करताय ना, आताच्या शेवटच्या 7 दिवसातली रिव्हिजन परफेक्ट करा. बस, दुसरं काही नकोय. आणि पेपरच्या वेळेस मन शांत ठेवा. क्वेश्चन समजून घ्या. येत असेल तर अटेम्प्ट करा, लेंदी असेल तर स्किप करा. पुन्हा थोड्या वेळाने वेळ मिळाला की तो अटेम्प्ट करा. आणि मग अशा रीतीनं काही काळजी राहणार नाही, रिझल्ट चांगला लागेल. सर अभी और एक इम्पोर्टेंट पॉइंट, आपने स्टार्टिंग से स्टूडेंट्स को गाइड करते आ रहे थे कि इवन मैं भी बोल रहा था स्टूडेंट्स को कि आप वन पे स्ट्रेटेजी को फॉलो करो, हाँ. एट अ टाइम इतना वास्ट सिलेबस नहीं होता है हाँ. रिवीजन। तो अभी अगर ऐसा स्टूडेंट कोई है जिसको सिर्फ फॉर्मूलेज रिवाइज करना है, क्योंकि फिजिक्स में 600 प्लस फॉर्मूलेज है, बहुत है, हाँ. केमिस्ट्री में खूप इतने आहे. सारे रिएक्शंस है, मैथ्स में इतने सारे फॉर्मूलेज है, अब उसको कैसे डील करेगा स्टूडेंट? बरेचसे फॉर्म्युले ना आपल्याला येत आहेत. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असेल, डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ असेल, ह्याचे फॉर्म्युले येत आहेत आपल्याला. वन पेज स्ट्रॅटेजीमध्ये काय करा या शेवटच्या 7 दिवसात स्टुडंटना, की त्यानं काय करावं, की त्यानं अगदी म्हणूया आपण एखाद्या टॉपिकमध्ये जो फॉर्म्युला त्याला येत नाहीये,
तो त्या पेजवर असावा आणि त्याची क्विक रिव्हिजन त्याला करायला पटकन जमते. म्हणजे एखाद्या टॉपिक मधले सगळे फॉर्म्युले एकत्र घ्या चालेल. पण जी कन्सेप्ट तुम्हाला येत नाहीये, जे तुम्हाला आठवत नाहीये, ओके, फॉर एक्झाम्पल सांगू का, मॅथ्समध्ये स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट इझी आहे, पण वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट म्हणलं की मुलं गोंधळतात. मग तो तुमच्या फॉर्म्युला लिस्टमध्ये पाहिजे. म्हणजे असे टिपिकल आहे की जे पटकन तुमचं रिकॉल होत नाहीये, ते तुमच्या शेवटच्या नोट्समध्ये पाहिजेत. मग अगदी लास्ट मोमेंटला तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा ते थोडे फॉर्म्युले असणार आहेत, ते तुम्ही रिकॉल करू शकताय. बऱ्याच मुलांना इलेक्ट्रोस्टॅटिक मधले फॉर्म्युले अवघड वाटतात, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिकल मधले फॉर्म्युले त्यांना अवघड वाटतात. जे इझी आहे ते राहू देत, जे अवघड आहेत, ज्याला वेळ लागतोय, ते त्या नोट्समध्ये असावं आणि त्याची फायनल रिव्हिजन करा, नक्की त्याचा फायदा होईल. ओके सर, अभी ये लास्ट के 7 डेज और इवन एग्जाम के टाइम पे भी ऐसी कौन सी मिस्टेक्स को हमको ज्यादा फोकस करना चाहिए कि ये हमारे से गलती ना हो? तसं बघितलं तर मी क्लिअरली मुलांना सांगतो की तब्येतीची काळजी घ्या. विनाकारण रात्रभर जागणारी मुलं मी बघितलेत. परीक्षा जवळ आली, अगदी 3-4 वाजेपर्यंत जागतायत. म्हणजे झोप पूर्ण होत नाहीये, आहाराकडे दुर्लक्ष होतंय. मग एक लक्षात घ्या, आजारी जर पडला ना तुम्ही, तर सगळं पाण्यात जाईल. बिलकुल तुम्हाला अलाउड नाहीये, आजारी पडायचंच नाहीये. झोप पूर्ण व्हायला पाहिजे. 7 ते 8 तास तुमची झोप व्हायला पाहिजे. प्रॉपर रेस्ट तुम्हाला मिळाली पाहिजे. अभ्यास केलाय, मगाशी मी बोललो ना, सगळं आठवणार आहे परीक्षेत. मग त्याचा तणाव घेऊन रात्रभर जागायची काही गरज नाहीये. आहाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. प्रॉपर डाएट त्यांनी घेतला पाहिजे आणि स्वतःला हेल्दी ठेवा. ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट तेच आहे. अगर सर हम ऐसे कुछ सब्जेक्ट वाइज अगर कुछ मिस्टेक्स की बात करें, जैसे बहुत सारे स्टूडेंट्स क्या करते हैं कि मेरा तो बहुत बड़ा अभी मेरे तो अभी बहुत सारे क्वेश्चंस अभी रह गए सॉल्व करने के, और उस घाई में मैट्राइसेस जैसे क्वेश्चंस वहां पे प्लस माइनस में गलती कर देते हैं, देन क्वेश्चन रॉन्ग हो जाता है. ऐसी और कौन कौन सी मिस्टेक्स है कि उनको एग्जाम के टाइम पे ध्यान देनी है कि ये गलतियां नहीं होनी चाहिए एग्जाम में भी? आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये एक ट्रॅप असतो. मी सांगतो, फिजिक्सचा ट्रॅप असतो. फिजिक्सचा पहिला दुसरा प्रश्न तुम्हाला सोपा वाटतो. मग तुमचं मन काय म्हणतं की राहू दे केमिस्ट्री, जरा फिजिक्स सॉल्व्ह करूया, इझी आहे वाटतं. नाही, बऱ्याचशा प्रश्नामध्ये तुम्ही अडकून राहता. मी एक एक्झाम्पल देतो. माझी एक स्टुडंट होती. आता आपल्या ऍप्लिकेशनमध्ये ऑनलाईन टेस्ट असतात आणि त्याचा रिपोर्ट सगळा माझ्याकडे येतो. मी त्या स्टुडंटचा ना तो पूर्णपणे पेपर ऑब्झर्व केला. फिजिक्सचा होता बरं का. 7 प्रश्न मी त्यातले पॉइंट आउट केले. ते 7 ते 8 प्रश्न असतील बरं का. प्रत्येक प्रश्नाला तिला कधी 4 मिनिटं, कधी 8 मिनिटं, कधी 9 मिनिटं एवढा वेळ लागला होता. म्हणजे 7 प्रश्न सोडवण्यासाठी तिचे 30 ते 35 मिनिटं गेले होते आणि त्यातला एकच बरोबर आला होता. म्हणजे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ दिला होता. मार्क तर एकच मिळाला, म्हणजे वेळ वाया गेला. मगाशी मी एक शब्द वापरला होता, ट्रॅप. काही क्वेश्चन हे ना ट्रिकी असतात, लेंदी असतात, तुमचा वेळ जावा यासाठीच ते दिलेले असतात. मग इनिशियलीच तुम्हाला त्यांना स्किप करता आलं पाहिजे. मला इझी क्वेश्चन्स आहेत ना ते अगोदर सॉल्व्ह करायचे, ते हातातले मार्क आहेत. हे मोठे क्वेश्चन सोडवायचे नादात ना, ते इझी क्वेश्चन्सला वेळ शिल्लक राहत नाही. मग मुलांनी ही काळजी घेतली पाहिजे. म्हणजे तुमचा एक प्लॅन आहे ना, की पहिला केमिस्ट्री मग फिजिक्स, हाच सक्सेसफुल तिथं इम्प्लिमेंट करायचा. फिजिक्सच्या ट्रॅपमध्ये बिलकुल अडकायचं नाही. आणि जसं समीरनं सांगितलं की मॅट्रिक्स अॅक्युरेसी पाहिजे. इंजिनिअरिंगला ना M1 मध्ये तर मॅट्रिक्सच मेन आहे, लक्षात घ्या. अॅक्युरेसी पाहिजे. घाई गडबडीत सिली मिस्टेक अलाउड नाही. आणि आणखीन एक सिली मिस्टेक काय होते, सगळं बरोबर सोडवतात मुलं आणि क्लिक दुसऱ्याच ऑप्शनला करतात. असं झालंय, चांगल्या चांगल्या मुलांचं झालंय. मग हे होऊन द्यायचं नाही, बिलकुल नाही. यस, और एक जैसे ट्रैप हाँ. वर्ड यूज किया सर ने, मैं आपको और एक बता देता हूँ. सीईटी सेल क्या करता है कि आपको बहुत सिंपल क्वेश्चन पूछेगा, फॉर्मूला बेस्ड क्वेश्चन पूछेगा डायरेक्ट, और उसमें क्या करेगा, जो यूनिट्स है उसको चेंज करेगा. ओके. एसआई यूनिट में नहीं देगा, वो स्टैंडर्ड यूनिट्स में नहीं. और बच्चे क्या करते हैं, विदाउट कन्वर्टिंग इनटू एसआई यूनिट्स उसको डायरेक्ट फॉर्मूला में यूज करते हैं. वो ऑप्शन भी जो आपका आंसर आ रहा है जो कि रॉन्ग है, वो भी ऑप्शन उधर होता है. तो वो वहां से भी बहुत सारे स्टूडेंट्स गलतियां करते हो. तो ये भी मिस्टेक्स आप अवॉइड करो, क्वेश्चन को प्रॉपरली रीड करना. तो सर मेरा एक लास्ट क्वेश्चन है आपसे कि अभी ये लास्ट के जो 7 डेज है, इसमें स्टूडेंट्स को उनको क्या करना चाहिए? मतलब वो यूट्यूब के वन शॉट वीडियोस वगैरह देखे, या फिर उनको ज्यादा फोकस सेल्फ स्टडी के ऊपर करना चाहिए? माझं नेहमीच काय सांगणं असतं की बोर्डच्या एक्झामच्या वेळेस सुद्धा किंवा या सीईटीच्या वेळेस सुद्धा लाईव्ह लेक्चर, मॅरेथॉन लेक्चर्स ना नुसतं बघून काही होणार नाहीये, असं माझं वैयक्तिक मत आहे बरं का. त्याचा एवढा फायदा नाही होणार. तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागणार आहे. तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवल्यात, त्या रिवाइज करावं लागणार आहे. बरं, एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना काही टिपिकल क्वेश्चन्सचे डाऊट होते तुम्हाला, मग ते क्वेश्चन्स तुम्हाला बघावे लागणार आहेत. लाईव्ह लेक्चर बघण्याचा एक ट्रेंड आलेला आहे. मुलांना असं वाटते की सर हे घेतील ना तेच परीक्षेत येईल. बोर्डच्या वेळेस थोडं पॉसिबल आहे ते, पण सीईटीला असं कोणी
कोणी देव नाही आहे इथे, लक्षात घ्या, की मला पेपर मी अगोदरच प्रेडिक्ट करू शकतो असं कोणीही छाती टोकून नाही सांगू शकत. हा एक अंदाज घेऊ शकतो आपण, की हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा येऊ शकतोय. पण ते तुम्ही केलं पाहिजे ना. म्हणजे एखाद्या शिक्षकाने सांगितले, की चला हा IMP पॉइंट आहे, करा. ओके. पण जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हाच तो होईल ना. नुसता व्हिडिओ बघून कसा होईल बघा बघू. तर माझं सजेशन आहे, की हे शेवटचे 7 दिवस आहेत ना फक्त सेल्फ स्टडी. इव्हन मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये सुद्धा काहीही शिकवत नाहीये. या, बसा, अभ्यास करा, रिवाइज करा, एखादा डाऊट असेल तर विचारा, पण तुम्ही एक क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालवता स्वतः अभ्यास करा. व्हिडिओ लेक्चर सुद्धा बघायची कुठलं गरज नाहीये. तुमच्या नोट्स, तुम्ही टेक्स्टबुक रिडिंग, हे सगळं फायनल टेक्स्टबुक रिडिंग केमिस्ट्रीचं, हे इम्पॉर्टंट आहे. याच गोष्टी करा. युट्यूबवर वेळ जास्त वाया घालवू नका. यस, थैंक यू सो मच सर। और आई होप मैंने जितने आपकी क्वेरीज थे, जितने आपके क्वेश्चंस थे, जितने आपके डाउट्स थे, आई होप महेश सर ने वो सारे डाउट्स आपके सॉल्व कर दिए होंगे। एंड यस, लास्ट के 7 डेज है, अपना बेस्ट दो, डेफिनेटली आप एक चांगलाच करू. अच्छे हो. कॉलेज में भी जा सकते हो। ऐसा नहीं है कि आप इसमें लास्ट के 7 डेज में इम्प्रूवमेंट नहीं ला सकते हो, लेके आ सकते हो। बस अपने अंदर एक सेल्फ कॉन्फिडेंस होना बहुत ज्यादा जरूरी है, जैसे सर ने भी आपको बताया। तो इस वीडियो को एंड करते हैं। वीडियो को एंड करने से पहले महेश सर, आपको अगर कुछ ऐसा फाइनल मैसेज अगर देना है स्टूडेंट्स को सीईटी एग्जाम के लिए, तो आप वो मैसेज दे सकते हैं। मला सगळ्या मुलांना हेच सांगायचं आहे, की तुम्ही खूप छान अभ्यास केलेला आहे. मी नेहमी हेच सांगतो, तुम्ही छान अभ्यास केलेला आहे. फक्त आता काय करायचंय, की एक्झाममध्ये जाऊन ते 3 तास इतके महत्त्वाचे आहेत, तिथं मन शांत ठेवून तुम्हाला पेपर अटेम्प्ट करायचा आहे. तो पेपर अटेम्प्ट करत असताना मनात कुठलाही विचार आणू नका बरं का, की पेपर सोपा आहे, अवघड आहे. तुम्हाला फक्त येतंय ते अटेम्प्ट करायचे आहे. जे येत नाहीये ते स्किप करायचंय. पेपर जर ती शिफ्ट टफ असेल, तर ती सगळ्यांसाठी टफ असणार आहे. मग कमी मार्कात चांगलं पर्सेंटाइल मिळेल. सोपी असेल तर तुमचा स्कोर पण वाढणार आहे. तुम्ही कुठलाही विचार करू नका बरं का. तुम्ही फक्त पेपर द्यायचंय आणि मला माहिती आहे, तुम्ही माझे स्टुडंट आहात ना, मला मला माहिती आहे तुमचा रिझल्ट चांगला लागणारच आहे. मग आता ओव्हर थिंकिंग बंद करा, रिव्हिजन करा. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट एवरीवन। ऑल द बेस्ट. थैंक यू सो मच।